कसं आहे मित्रांनो, मी अर्चना आलबर, एक शेतकरी कन्या, तपा शेतमळ्याची राणी. एकही दिवस खाडा करत नाही, एकही दिवस आपल्या कंपनीत दररोज कामाला येते पहा. आणि कसं कंपनीत कामाला जायचं म्हणल्यावर दररोज कामाला जावं लागतं. तसं ही माझी कंपनी आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि दररोज तिच्यात मी कामाला येत असते. तर पहा, आज हरभऱ्याची भाजी खुडायला 7 किलोची ऑर्डर आली होती. ते पण रांजणगाववरून इतक्या लांबून आली होती. म्हणजे येत असते त्यांनी पहिले पण 25 स्टार्टिंगला सुरुवात केली होती. त्या टायमाला त्यांनी 25 किलो भाजी नेली होती आणि आज परत 7 किलो मागितली त्यांनी. एक महिना झाला त्यांनी 25 किलो नेलेली. आता परत 7 किलोची आज ऑर्डर आली. तर हरभऱ्याची भाजी खुडणे बंद केलं होतं, पण त्यांनी मागितली. म्हणलं चला 7 किलोची तेवढीच आपल्याला 700 रुपये येते. तर पहा, मग आता अशी मी भाजी खुडायला बसले. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं होतं, पपयावरती इतका प्रमाणात व्हायरस झाला होता, इतक्या प्रमाणात म्हणजे म्हणलं आता आपला प्लॉट गेलाच म्हणून समजावं लागेल. पण 2-3 फवारले, म्हणजे 2-3 फवारी, म्हणजे त्या आठवड्यालाच आपण 3 फवारं घेतलं होतं. तर पहा, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने हे दाखवते, पपया दाखवते किती भारी आल्या. आणि हरभरा पण इतका एक नंबर आला आहे, तर नादच खुळा आला आहे. म्हणजे माझ्या जीवनात मी हरभरा पण पहिल्यांदा केला आहे. त्यामुळं काय होतं माहिती का, मला जे काम केलं ना त्यात आनंद वाटतो. तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर पहा, इतका व्हायरस झालता ह्या पपईवरती, म्हणजे सगळ्या पपईवरती झालता. तर पहा किती मस्त पपई आली आता. आणि आपण सांडल्या होत्या, म्हणजे पपई पण लावल्या होत्या, त्या पण पपया बघा अशा प्रमाणात आलेल्या आहे. तर पहा, ह्या पण फुटल्यात. तर पहा, ह्या पण मस्तपणे फुटल्यात. पुढं पण दाखवती, तर नाही सांडली, पण ही पण इतकी मस्त आली. इतका व्हायरस झालता, भरपूर प्रमाणात व्हायरस झाला होता आणि बऱ्याचपैकी कवर झालेले आहे. तर तुम्ही पहा. आणि अशा कमेंट होत्या, आता तुम्ही जे लावल्यात ते येत्यान का म्हणून अशा कमेंट होत्या. तर तुम्हाला मी जिथं लावल्यात ना तिथं मी तुम्हाला दाखवते. तर आल्यात, बऱ्याचपैकी आल्यात, कुठतरी अशी एखादी अर्धी गेली नाही तर आलेले आहे. तर पहा, तुम्हाला मी दाखवते. तर पहा, आपण इथं पण लावलेली आहे आणि ही पण इतकी मस्त वाणी आली. तर तुम्ही पहा किती मस्त आली. त्यानंतर पहा, इथं पण व्हायरस झाला होता, अशा प्रमाणात व्हायरस झाला होता. पण आता चांगली पानं निघायला लागली. स्टार्टिंगच अशी इतकी खराब आली होती, तर पहा अशी झाली ते. पण आता सरळ पाणी यायला लागल्यात. अजून 1-2 फवारी घेतले ना तर मस्त होत्या. तर पहा किती मस्त ना, हरभरा किती मस्त आलाय. तर आता एक बार खुरापणी करावं लागेल आपल्याला. लई प्रमाणात गहू सऱ्यांनी खुरापलं होतं, पण परत आता खुरापणी करायची ही वेळ आलेली आहे. तर पहा, आता 2-3 दिवसांनी खुरापणी पण चालू करणार आहे. तर पहा, इथं पण लावली होती, ही पण बऱ्यापैकी चांगलीच आलेली आहे. तर पहा, आणि हरभरा किती मस्त आलाय, लय भारी वाटते. नादच खुळा वाटतो. आपल्या घरी रंग येतो. म्हणजे मी हरभरा पहिल्या स्टार्टिंगला केला आहे, पण इतका भारी प्लॉट आला आहे ना, भरपूर. आणि 4 एकर हरभरा केला आहे, त्यात 2 एकर चांगला नाही आला, पण 2 एकर इतका भारी आला आहे ना. तुम्ही पाहू शकता किती मस्त वाटतंय. तर चला, मला शिरोळा पण जायचं होतं. तर दीदीचा पास काढायचा आहे, म्हणजे ती आता बसनी जाते ना, त्यामुळं पास पण काढायचा आहे तिचा. मग शिरोळा जायचं, एवढी भाजी देते आणि 3 वाजता मी शिरोळा जाते. तर चला, औषध पण आणलं होतं, ते पण माघारी करायचं आहे. त्याच्या बदली दुसरं औषध आणायची. तर चलो. तर पहा, शेतातून आले भाजी घेऊन, आता इथं ठेवते आणि तिकडं वरती गाडी लावली, तेवढी घेऊन येते. तर चला, आपल्याला इकडून जायचं. तर पहा आमचा रस्ता. तर भाजी ठेवते आता आणि गाडी तिकडं पलीकडे लावली. दम लागला खांद्या आणलं, तर तिकडून खालून आले. इथं चांगलं वरती लेवल केली नाही शेताची. आमचं नाही आहे शेत, दुसऱ्यांचं आहे. पण आता अजून हे नाही झालं, म्हणून आम्ही इथूनच जातो. आम्हाला तिकडून रस्ता आहे, पण अजून सध्या दिलेला नाही रस्ता, म्हणजे काढला नाही, तिथं काढायचं आहे अजून. तर चला, भाजी देते, तिथून पुढे शिरोळा जाते. चलो. हरभऱ्याची भाजी तर किती लांब आहे. तर पहा, आपला प्लॉट तिकडे आहे आणि तिकडून मी असं इकडून जाऊन तिथं भाजी ठेवली आणि इकडं आली. तर चला, आपल्या इकडे वरती पण प्लॉट आहे. मी भाजी खुडायला इकडं चालते वरती, पण इकडं सगळं निबार झाली, म्हणजे भाजी निबार झाली.
त्यामुळे आपले त्या प्लॉटमध्ये भाजी घेतली आणि इथं गाडी लावली आणि इथूनच गेले. रस्ता नव्हता पण इथूनच गेले, तुम्हाला दाखवते बा. इथं लेवल केली ना त्यामुळे रस्ता आपला ओढून गेलाय. तर पाया तालीतून आपल्याला रस्ता वर यायला भेटणार आहे. आणि इथं अशी लेवल केली. हे दुसऱ्याचं शेत आहे, आपल्याला खेटूनच आहे इथं. आणि हरभऱ्याची भाजी भरपूर लांब आहे. आता पहा थोडं थोडं दिसत असेल. तर इथून उतरून मी गेले होते. आपल्या इकडं वरती प्लॉट आहे. हे 3 एकराचा प्लॉट आहे आपला. तर पहा म्हणजे 2 एकर चांगला आहे आणि एकरभर खराब आहे. ते लय लांब आहे प्लॉट, लय लांबचा आहे. म्हणजे 1000 फुटाचा 1000 फुटाचं म्हणजे आपलं चालू आहे. म्हणजे 2 एकराचं चालू आहे आणि बाकीचा खराब आहे. चला पैसे घेऊ. चला आता घेते भाजी. एकटीचे त्यामुळे असं पुढंच ठेवावं लागतं, चढावं लागतं. तर चला घरी जाते. तर आता आले घरी आणि आल्यावरती एक दुकानातून ती गोणी घेऊन आले 10 रुपयाची. आता त्याच्यात भाजी भरते आणि वजन काट्यावर करते. तशी 8.5 किलो भरली. परत पाहते पिशीचं पण वजन असेल ना त्यामुळे पाहते. चला तर शिरोळला जायचं होतं पण मुलीला म्हणलं, तिला फोन केला, तिला म्हणलं जा बस स्टँडला जाऊन पाहून ये, पास निघतो का. 3 वाजले होते पण त्यानंतर पासचं बंद झालं होतं पास काढण्यासाठी. तर चला मग त्यानंतर व्हिडिओच नव्हता. मग हा व्हिडिओ म्हणलं चला तुम्हाला आज पपईचं औषध कोणतं मारले ते दाखवते. तर चला पास काढायला जाणं शिरोळला काय झालं नाही. त्यानंतर म्हणलं हेच औषध आपलं दाखवावं. तर चला मी दाखवते तुम्हाला. पपईवरती व्हायरस झाला होता ना, तो भरपूर प्रमाणात चांगला झाला या औषधाने. आणि अजून एक औषध म्हणजे आणलं आहे, ते तुम्हाला मी शेवट फोटो दाखवते. तर चला पहा कसं मारलं आहे मी. आणि फवारा मी कोणाला देत नाही, मी स्वतःच मारते. म्हणजे कसं कोणाला मारायला दिला ना काय होतं माहिती का, ती चांगले मारतात का नाही मारतात मला विश्वास नाही. त्याच्यामुळे सगळे पंप मी स्वतः मारत आहे. आपण सगळे बारकाईनं लक्ष देऊन मी शेती करत असते. कुठं हुकलंय का, कुठं काय झालंय का, पपयांना काय झालंय, सगळं बारकाईनं लक्ष देऊन आपलं शेती. कीटकनाशक मारायचं आहे. तर पहा मी कोणतं औषध आणलेलं आहे तुम्हाला सांगते. तर पहा मॅट्रिक्स म्हणून एक औषध आहे, हे मॅट्रिक्स आणलंय. त्यानंतर हे स्टिकर आहे आणि हे आहे कोरस नावाचं हे एक औषध आणलंय. त्यानंतर हे किटकॅट आणलंय, किटकॅट एक आणलंय. तर पहा पंप मारायच्यात. आणि हे आणलंय एक हिटलीस. तर पहा हे आता मला याच्यात पंपात, आता पंपाला इथं काय झालंय, बादली पण नव्हती काय नव्हतं म्हणून कटोर होत्या, कटोऱ्याने पाणी घेतलंय आणि कटोऱ्याने पंप भरलाय. तर पहा आता हे औषध मी टाकते. त्यानंतर पंप भरला आणि पगा मारायला चालू केला आहे. तर पहा असं संध्याकाळच्या पारी पंप मारला ना, सगळे किडे मकुडे सगळे संध्याकाळी गोळा होऊन म्हणजे आपल्या झाडांवरती येत असतात. संध्याकाळच्या पारी तुम्ही पाहू शकता, आपण गाडीवरती चाललो किती डोळ्यात जातात. आणि बारकाईनं लक्ष दिले ना तर सगळे संध्याकाळच्या पारी किडे येतात. त्यामुळे पंप हा संध्याकाळीच मारायचा असतो. आणि झाडं पण ऑक्सिजन रात्रीचं भरपूर प्रमाणात घेतात. म्हणजे औषध हे चांगल्यापैकी लागू पडतं. तर पहा मग इथं फवारा करून घेते. आणि 8 दिवसाचा फवारा मी तुम्हाला अगोदर दाखवला, तर मस्त रिझल्ट आलेला आहे ह्या औषधाने. तर पहा हा दुसरा पंप असेल म्हणजे दुसऱ्या वेळेचा. आणि एक तिसऱ्या वेळेचा पंप. इतकं भारीतलं औषध आणलंय मी, तुम्हाला ते फोटो टाकते तर तुम्ही ते पाहू शकता. तर पहा आणि किती मस्त वाटतात पपया पण इतक्या भारी वाटतात. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर सत्साहेब बाय बाय. तर पहा हा तिसरा फवारा घेण्यासाठी हे औषध घेतलं आहे. तर पहा हे 3 पुढे आहे, ह्या 2 आणि ही एकटी. पहा तर हा भारीतला फवारण्यासाठी तिसरा पंप घेण्यासाठी हे औषध घेतलं आहे. तर पाहू शकता. तर पहा